नाही कालिंदी चहा आण ना. घ्या 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 गरम गरम चहा घ्या. आई काय रे राया आला नाही का अजून? नाही. तुला कशाला हवाय राया सकाळी सकाळी? बाबा अहो एक टेन्शन आहे. काय? तो शशिकांत आहे ना त्याचा फोन आला होता. हा मग बोल ना. राया काल वर्कशॉप वरती गेलाच नाही. हा मग तो आपला नवीन वर्कर आहे ना त्याने स्वतःच डोकं चालवून सगळ्या जॉबची वाट लावली. काय? नाही म्हणजे जवळजवळ 20% जॉब आपल्याला परत करावा लागणार आहे. पाहिलंस पाहिलंस कालिंदी, हेच सांगतोय मी पहिल्यापासून. त्या रायाचं ना धंद्याकडे अजिबात लक्ष नाहीये. लक्ष नाही कसं? मग ते वर्कशॉप वर जायचं सोडून तिकडे कशाला गेलाय मारायला? हो वीणाताईंचा फोन आला होता म्हणून त्याला नाईलाजाने तिथे जावं लागलं. हे सांगितलं ना मी तुम्हाला. तो तिथे गेला नसता तर तुम्हाला चाललं असतं का? नाही त्यांनी तिकडे जायलाच हवंय. तेच सांगते ना मी. रे गधड्या, तुला ते थांबायला काय झालं होतं का? स्वतःची ड्युटी संपली की झालं? मालक आहेस ना तू, पण जरा ओव्हर टाइम केला असतास तर काही बिघडलं असतं का? बाबा अहो मी थांबणारच होतो पण माझं डोकं परत खूप दुखायला लागलं म्हणून मग नाईलाजाने मी तिथून निघालो. मला सहनच होत नव्हतं. बाळा तुझं ना वरचेवर डोकं दुखत असतं. हा काय काय झालंय? काही माहित नाही गाई. ते मशीनचा आवाज सुरू झाला ना मला खूप त्रास व्हायला लागतो. अगं डोकं खूप जड होतं. कोणीतरी घणाचे घाव घालतं की काय असं वाटतं मला. अरे मग डॉक्टरांना दाखव ना, असं अंगावर काढू नकोस. बरं मंग्याला तरी दाखव एकदा. हो पण आधी हे प्रकरण निस्तरतो आणि मग जातो डॉक्टरकडे. पण तुम्ही एक काम करा, राया इथे आला ना त्याला लगेच वर्कशॉपवरती पाठवा. हो मी सांगते त्याला, तो आवरेल आणि लगेच तिथे येईल. पण हे बघ तो तिथे आला ना की तू मात्र डॉक्टरकडे जायचंस. हा हो बाबा येतो. काळजी घे रे बाळा. होय. कालिंदी तो राया आला ना की त्याला मला भेटायला सांग. मी आवरतो तोवर. हो राय साहेब हे काय करते तुम्ही? द्या ना माझ्याकडे, मी आहे ना त्याच्यासाठी. अरे राहू दे, मला सवय. हो राय साहेब, बाईसाहेबांनी बघितलं तर माझी नोकरी जाईल. हो मी त्यांना सांगेन यात तुझा काहीही दोष नाही. कसं आहे, आईने मला ना लहानपणापासून सवयच लावली स्वतःच्या चादरीची घडी स्वतः घालायची म्हणून. नाही ते बरोबर आहे हो, पण इथे माझ्या नोकरीचा प्रश्न आहे ना. प्लीज राय साहेब प्लीज. बरं ठीक आहे घे. थँक्यू. काय मग जावे बापू, झाली का झोप? हो मस्त झाली झोप. भैरव आला होता? काल रात्री उशिरा आला होता. मग काय झालं? काही नाही, त्याला असं वाटतंय की मी तुझ्या पैशांकडे बघून तुझ्याशी लग्न केलंय. नालायक माणसाला ना समोरचा पण नालायकच वाटत असतो. तू त्याला खडसावून सांगायचंस ना. कशाला? त्याला असं वाटतंय ना की मी असाच आहे तर मग ठीकच आहे ना. अरे पण का? हे बघ, आपल्याला माहिती ना आपण कसे आहोत. मग त्याला काय वाटतंय आणि आपल्याला काय फरक पडतोय? तुला अजून काही बोलला नाही ना तो? करत होता बरीच बगबग बगबग, पण त्याच्या धमक्यांना मी घाबरत नाहीये हे त्याच्या लक्षात आलं ना तेव्हा गेला निघून झोपायला. म्हणजे आता तो घरातच आहे अजून? गेस्ट रूम मध्ये झोपला होता, पण मी सकाळी उठलो तेव्हा कुठे निघून गेला काय माहिती. आईचा फोन. हा बोल आई. अरे काही नाही रे, पण म्हणजे तुम्ही येताय कधी बाळा? आता निघतोच होत. का ग काय झालं? अरे मुकुंदा सांगत होता त्या नवीन वर्करने काहीतरी घोळ घालून ठेवलाय रे. काय काय केलं त्याने? म्हणजे त्याने म्हणे काहीतरी स्वतःचं डोकं चालवलं आणि सगळ्या जॉब मध्ये काहीतरी चुका करून ठेवल्यात त्याने. अगं काय सांगतेस? हो म्हणजे अरे मुकुंदा सांगत होता की 20% जॉब परत करावा लागणार आहे म्हणून. अरे देवा, बरं मी निघतो आता. लगेच निघा बाळा. बाबा खूप चिडलेत रे. हो त्यांचंही बरोबर आहे. बरं आई मी येतोय. हा हा ये. देवा काय झालं रे?
नवीन वर्करने जॉब बिघडवलाय. आपल्याला ना आता लगेच निघावं लागणार. मी फ्रेश होऊन तयारच आहे, तू तुझं आवरून घे. हा हो लगेच आवडतं. बाई 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 जावई बापू, अहो तुम्ही लगेच निघालात? अहो असं कसं जेवण तरी करून जा. नाही, आता निघण्या वाचून काही गत्यंतर नाहीये. वर्कशॉपवर खूप घोळ झालाय, मला तो निस्त्रायला जावं लागणार. अहो पण तो भैरव परत आला तर? तो सकाळीच निघून गेलाय. निघून गेला म्हणजे? रात्री आला होता की काय? बाई बाई त्यांनी तुम्हाला काही केलं नाही ना? अहो तुम्ही मला रात्रीच उठवायचं होतं ना. नाही, त्याची काही आवश्यकता नव्हती. तो मुकाट झोपला आणि सकाळी निघून गेला. अहो पण म्हणजे तो परत येणार आणि परत आम्हाला त्रास देणार. मला तर बाई भीतीच वाटते. हे पण इथे नाहीये. तो आला, त्यांनी मला धमकावलं आणि प्रियाला घेऊन गेला तर? तो पांडू काय आम्हाला वाचवणार? नाही नाही जावई बापू, माझी अगदी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही माझ्यासाठी नाही निदान प्रियासाठी तरी इथे राहो. आम्हाला सोडून नका जाऊ. तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे, पण मला आता जावंच लागणार आहे. मी बघतो काय करायचं ते. हा कालिंदी, राहायला नाही का अजून? मी त्याला फोन करून सगळं सांगितलंय हो. एव्हा तो यायला पाहिजे होता. तुम्ही जरा त्याला फोन करून बघा ना. कशाला? म्हणजे तिथे काही झालं नाहीये ना, ते जरा विचारा ना त्याला फोन करून. हे बघा, आता वर्कशॉप मध्ये एवढं सगळं झालंय असं सांगितलं, राया पटकन यायला पाहिजे होता ना इथे. अजून तो आला नाही म्हणजे काहीतरी झालं असणार. तुम्ही करा ना, फोन करा ना जरा त्याला. अगं त्याचाच फोन आलाय. बघा बघा काय म्हणतोय. हा बोल रे, कुठे आहेस तू? बाबा मी निघतच होतो, पण इथे एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? बाबा त्या भैरवने लिमिट गाठलंय. का? काय केलं त्यांनी? काल तो इथे आला होता, थोडा चिडलाच होता. त्याने आल्या आल्या सासूबाईंचा गळा धरला. अरे काय सांगतोस? हो, सगळी इस्टेट माझ्या नावावर करून द्या, नाहीतर मला वाटेल ते मी करीन, अशा धमक्या पण देत होता. नशीब आम्ही तिथे होतो म्हणून. राया, मला खरं सांग, त्यांनी तुला नक्की काही केलेलं नाहीये? नाही बाबा, त्यांनी मला काहीही केलं नाही, पण जाताना तो धमकावून गेला की माझ्या वाटेत जर कोणी आलं तर त्याला मी सोडणार नाही म्हणून. आणि म्हणाला की मी या घरचा घर जावई होईल. त्याने जाताना प्रियाला पण धमकी दिली की एकदा काही इस्टेट माझ्या नावावर झाली तर मी तुझं काय करायचं ते ठरवेन. नालायक माणूस आहे हा. वीणा त्यांचं काय म्हणणं आहे यावर? त्यांना पण काळजी वाटते. आम्ही इथून गेल्यानंतर तो परत आला तर त्यांना वाचवणारं इथे कोणी नसेल. बाबा मला ना काय करायचं ना काहीच सुचत नाहीये. एकदा असं वाटतंय की इथे थांबावं, पण मला वर्कशॉपवर जाणं पण गरजेचं आहे. असं आहे का? राया, हे बघ बाळा, तू काळजी करू नकोस, मी येतो तिकडे. बाबा पण तुम्हाला ऑफिसला जायचं असेल ना? अरे जाईन मी आधी तिकडे येतो, मग ऑफिसला जाईन. हा बरं ठीक आहे. हा कालिंदी, मला ताबडतोब प्रधानांच्या घरी जावं लागणार आहे. काय काय झालं? अगं काल तो भैरव तिकडे आला होता. कहरच केलाय त्याने. आता त्यांनी सरळ सरळ वीणा त्यांचा गळा धरला. सगळ्या इस्टेटीची मागणी करतोय त्यांच्याकडे तो. अगो बाई. पण आपला राया होता तिथे, तो ताबडतोब पुढे झाला आणि त्यांनी कसं बसं सोडवलं वीणा त्यांना त्या भैरवच्या तावडीतून. एकट्याला आवरत नव्हता, पण रायाने कसं बसं वाचवलं त्यांना. बर तो भैरव रायाला म्हणतो कसा, माझ्या मध्ये पडलास ना तर तुझ्याकडे बघून घेईन. अरे देवा. झटापट पण झाली दोघांच्यात म्हणे. म्हणजे काय नक्की करायचे काय होते भैरवला? नाही, त्या हलकटाला ना प्रधानांच्या इस्टेटीचा मोह सुटलाय. वर म्हणाले ना घर जवळ होऊनच दाखवतो म्हणे. कठीण आहे हो. नेहमी चांगल्या लोकांच्याच बाबतीत असं का घडतो? वीणा ते ना खूप घाबरल्या. राया तिथून निघून गेला आणि भैरव परत आला तर काय होईल याचं खूप टेन्शन आलंय त्यांना. बरोबरच आहे हो त्यांचं. अहो राया तिथे राहिला तर बरं होईल ना. अगं पण मग वर्कशॉपवरचा घोळ कोण निसटणार आहे? अरे देवा, ते आहेच. मग काय आता करायचं काय आपण? मी आहे ना, मी जातो तिकडे. तुम्ही? मीच बरोबर त्याचा बंदोबस्त करतो. 1 तास लागेल फक्त मला त्याचा बंदोबस्त करायला. काय करणार आहात तुम्ही? बघशीलच तू. शहाण्यांना शब्दाचा मार पुरेसा असतो असं म्हणतात.
पण या अशा मूर्खांसाठी ना वेगळंच तंत्र वापरावं लागतं. हो का? नाश्ता करून जा. नाही नाही नाही, आता आधी भैरव मग नाश्ता. अहो, तो भैरव खूप खतरनाक माणूस आहे. तुम्ही जरा सांभाळा स्वतःला. काळजी करू नकोस कालिंदी. हा मी गेलो आणि हा मी आलो. प्रांजल चल, आपल्याला लगेच निघायला हवं. तो बिघडलेला जॉब आहे ना, त्याचं काय करायचं ते ठरवायचं. चल. राया, मी काय म्हणते, काल जे काही झालं त्यामुळे ताई खूप घाबरली आहे रे. मी अजून थोडा वेळ इथे थांबले तर चालेल का? अगं पण प्लीज, हे बघ, ताईला आता मानसिक आधाराची खूप गरज आहे. निदान तिच्यासोबत कोणीतरी थांबायला हवंय. ती जर का एकटी असली ना तर नको नको ते विचार करत बसेल आणि उगाच काहीतरी निर्णय घेऊन बसायची. म्हणून म्हणते मी. हो, म्हणजे ही जे काय बोलतीये ना ते बरोबरच बोलतीये. बरं ठीक आहे, थांब इकडे. फक्त आईला फोन करून कळव. हा हो, ते मी कळवणारच आहे. पण राया, आई चिडणार नाहीत ना? नाही ग, खरं कारण कळल्यानंतर ती कशाला चिडेल ना. मी फोन कर यासाठीच म्हणालो की तिला कारण सांगितलेलं बरं आहे ना. हो, मी सगळं कारण सांगणारच आहे. बरं, मी निघतो आता. आणि बाबा आता थोड्या वेळातच येतील. मी पांडूला आणि वॉचमनला सांगितलंय की घराबाहेर थांबायला. हा, आणि बाबा येईपर्यंत त्याला घरात घ्यायचं नाही हेही बजावलंय. बर. आणि हो, त्यांनी कितीही बेल वाजवली तरी तुम्ही दरवाजा उघडायचा नाही. तसं मी बाबांना पण सांगितलंय. ते घराच्या बाहेर आले की ते फोन करतील. त्यांनी फोन केल्याशिवाय तुम्ही दरवाजा उघडायचा नाही. ठीक आहे. मग आज रात्री इथे कोण थांबणार आहे? माधवराव थांबणार आहेत का? बाबा नाही थांबणार. अगो बाई, हो का? मग तुम्ही परत येणार आहात का? नाही, मला रात्रभर वर्कशॉपवर थांबावं लागणार आहे. माझा नाईलाज आहे. बाई 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 बाई, म्हणजे आमच्या सोबत कोणीच थांबणार नाही का? म्हणजे एवढ्या मोठ्या घरात मी आणि प्रिया दोघी एकट्याच? बाई बाई बाई, देवा देवा देवा. आता गो काय होणार प्रांजल? मला तर खूप भीती वाटते. नाही म्हणजे तो भैरव परत इथे आला आणि आमच्या जीवावरच बेतलं तर काय ग प्रांजल? मग तर काही आमचं खरं नाही. हा ग मम्मा. अगं, तू बघितलंस ना त्या दिवशी कसा गळा धरला होता माझा? अगं, त्या दिवशी जावई बापू धावत आले म्हणून मी वाचले. पण आता आमच्या मदतीला कुणीच नसेल आणि त्यांनी परत माझा गळा धरला तर गेलेच. नाही, पण जावई बापू, तुम्ही नसाल थांबू शकत तर जा तुम्ही. तुम्ही तरी काय करणार, नाही का? सासूबाई, तुम्ही काही काळजी करू नका. मी माझी कामं पूर्ण करून येतो परत. खरंच? अरे पण तुला वर्कशॉपवर थांबायचं होतं ना? मी दादाशी बोलतो आणि बघतो काही होतंय का. बघा, म्हणजे सहज जमत असेल तर करा. नाही म्हणजे तुम्हालाही तुमच्या वडिलांना, तुमच्या भावाला उत्तरं द्यावी लागत असतील ना. त्यांना आवडत नसेल तुम्ही इथं थांबलेलं. त्यांना खरं कारण माहितीये काय झालंय ते, त्यामुळे ते नाही चिडणार. नाही, खूपच समजूतदार आहे तो तुमच्या घरची माणसं, नाही का प्रांजल? आमच्यामुळे तुमच्या सगळ्यांनाच खूप त्रास होतोय, मला समजतंय हो. सॉरी. अहो, तसं काही नाहीये. असो कसं अहो, मला कळतंय ना ते. नाही म्हणजे तुम्ही बोलून दाखवत नाही, हा तुमच्या मनाचा मोठेपणा जावई बापू. पण मला कळतंय ना तुम्हाला आमच्यामुळे किती ऍडजस्टमेंट करावी लागते ते. सॉरी बरं का. अहो, तुम्ही सॉरी कशाला म्हणताय? एक जावई म्हणून माझं हे कर्तव्यच आहे. तुम्ही काळजी करू नका. आणि हो, बाबांचा फोन आल्याशिवाय दरवाजा उघडू नका. येतो मी, येतो. मम्मा, मी जरा ताई सोबत थांबते. हो, हे बघ, तिला की नाही तुझी खूप गरज आहे. तू तिची जरा समजूत काढ. हा, हो. आता या रायाला इथे राहण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. बाई 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 बाई, मला की नाही आनंदाने गिरकीच घ्यावीशी वाटते. ताई ग, तू काय एवढं टेन्शन घेतेस? आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. बाबा येतीलच इतक्यात. आणि
राया त्याच्या कामासाठी बाहेर गेलाय, पण तू येणार आहे परत. अगं पण का? माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास का? ताई अगं ह्याला त्रास नाही म्हणत. आता तुझ्याऐवजी माझ्या बाबतीत असं झालं असतं तर. नाही नाही प्लीज प्रांजल, असं बोलूही नकोस प्लीज. असं तुझ्या बाबतीत कधीच होऊ शकणार नाही, कारण रायाला घरजावई होण्याची हौस नाहीये आणि तो कोणाला त्रास देईल असा त्याचा स्वभाव पण नाहीये. ताई याची मला खात्री आहे. मी फक्त तुला कल्पना कर म्हणते. आता जर का माझ्या बाबतीत असं झालं तर मला मदत करणं हा तुझ्यासाठी त्रास होईल? तसंच आहे ना हे. काय ग? हा काय चाललंय बहिणी बहिणींचं? मम्मा अगं बघ ना हिला, मी इतकं समजावतेय तरी सतत आपला तेच म्हणतेय, माझ्यामुळे त्रास होतोय, माझ्यामुळे त्रास होतोय. मम्मा मी ह्याच्यामध्ये काय चुकीचं बोलते मला सांगशील का? ताई तू सगळं चुकीचं बोलतेस. नाही प्रांजल, एक मिनिट. प्रांजल जा प्रियासाठी छान कॉफी करून घे. बरं ठीक आहे, तू पण घेणार आहेस ना? हो घेणार. दाखव. जा जा जा. आणते. काय झालं बाळा? हा मम्मा मी या घरात आले नसते ना तर खूप बरं झालं असतं ग. बघ ना, प्रांजलचा संसार सुखात चालला होता, तुमचं आयुष्य सुरळीत चाललं होतं. उगाच मी आले आणि येताना भैरव नावाचं ते वादळ घेऊन घरात आले. प्रिया, जे झालं ना ते विसरून जायचं आणि आता पुढे काय करायचं याचा विचार करायचा, म्हणजे हातून चुका होणारच नाहीत ना. मम्मा हाच विचार करून मी भैरवला 100 वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की आपण इथून दूर निघून जाऊया, नवीन संसार उभा करूया, छोटासा बिझनेस केलास तरी चालेल, जे पैसे घरात आणशील त्याच्यावर मी संसार चालवेन. पण नाही, घर जावई व्हायचे हा हट्टच धरून बसलाय. मम्मा आपण भैरवच्या नकळत डिवोर्स पेपर्सवर सह्या घेऊ शकतो त्याच्या? घेऊ शकतो ग, त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण तो उद्या कोर्टात सांगेल ना या लोकांनी माझ्याकडून फसवून सह्या घेतल्या म्हणून. पण मम्मा या सगळ्यातून. अगं काळजी करू नकोस, आपल्याला काहीही अशक्य नाही. पैसे देऊन त्याचं तोंड गप्प करता येईल आपल्याला, पण डिवोर्सचे पेपर्स तयार व्हायला पाहिजेत ना. ते जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायलाच पाहिजे, आणि तोपर्यंत मला माझ्या मनासारखं सगळं करता येईल. मम्मा बाबा आलेत बाहेर, त्यांचा फोन आला होता. हो हो आलोच आम्ही. हा प्रिया चल आपण बाहेर जाऊ. हे बघ भैरव काही आता येणार नाही, आणि आलाच तर काय करायचं ना ते आपण नंतर बघू. चल 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 ये. दार उघडच ठेव प्रांजल. म्हणजे? राहू दे ना उघडं. अहो पण काय नाही होत, घाबरू नकोस, मी आहे ना. बाई 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 माधवराव, हो काय करताय तुम्ही? तुम्हाला माहितीये का तो भैरव जर आता आला ना तर. भैरव तो आता कधीच येणार नाही. ही काय पद्धत झाली वागण्याची? बघा ना, सासूशी काय, खरं तर असं कोणाशीच वागू नये माणसाने. माणसाने ना, मला तर त्याच्या वागण्यावरून तो माणूस नाही राक्षस वाटतोय, राक्षस. अगदी बरोबर आहे. अगं गळा धरायचा म्हणजे काय? बघा ना आता, मला खरं सांगू, आता ना वीणा त्यांनी खूप सावध राहायला हवं. हो, आणि आता त्याला त्यांचं घर जवळ व्हायचंय, म्हणजे तो सतत त्यांच्या घरात असणार. बाप रे, किती धोकादायक आहे हे सगळं. पण मला एक गोष्ट सांग कालिंदी, आपण त्यांच्या घरी जेव्हा गेलो तेव्हा वीणाबाईंनी त्याच्यात सुवाडीत मारली होती त्याला. भैरव त्यावेळेस खूप घाबरला होता त्यांना. त्यांनी आपल्या समोर त्याच्या कानाखाली वाजवली ना, तेच त्याला सहन झालं नसणार, आणि हा सगळा ना त्याचाच बदला घेत असणार तो, नक्की असंच असणार. मला काय वाटतं सांगू, हा सगळ्यांना निव्वळ मूर्खपणा. तुम्ही सगळे त्या वीणाताईंच्या जाळ्यात अडकत चालता. भाऊजी काय बोलताय तुम्ही? काहीतरीच नाही वहिनी, खरं तेच बोलतोय. त्यांचा गळा धरेपर्यंत मजल गेली ना त्याची, मग पोलिसांना सांगून हे सगळं त्या थांबवू शकतात ना. पण त्यांनी तसं केलं का? नाही. उलट त्यांनी रायाला म्हटलं की तू इथे थांब, आणि हा राया लगेच तयारही झाला थांबायला.
हो त्यांना हेच हवंय ना, हा सगळा त्यांचा प्लॅन आहे, कळतंय का तुम्हाला? वाटेल ते बोलू नको. हा कसला प्लॅन आलाय? अरे स्वतःच्या जीवावर बेतेल असा कोणी प्लॅन करेल का? मलाही असं काही वाटत नाही भाऊजी. अहो त्यांची अवस्था त्यावेळेस काय झाली असेल जरा विचार करा ना. नाहीतर काय. मला ना जास्त वाईट वाटतं ना ते त्या बिचाऱ्या प्रियाचं. अहो तिच्या नवऱ्यानेच तिला धमकी दिली. काय होत असेल ना बिचारीचं. आणि तरी सगळं निमूटपणे सहन करावं लागतं बिचारीला. हेच तर चुकतंय ना तिचं. तिने आता स्वतः पुढाकार घेऊन त्या भैरवला सांगायला हवं, तुझा माझा यापुढे काहीही संबंध नाही, मला तुझ्या सोबत राहायचं नाहीये, त्यामुळे तू इथे राहण्याचा आणि माझ्या घरच्यांना त्रास देण्याचं काहीच कारण नाही. एक काम करतो बहिणी, मीच तिकडे जातो. अजिबात नाही. तू मध्ये पडायचं नाही. हे बघ आई, तू आता भलते संदर्भ लावून मला थांबवू नकोस. मी तिथे गेलो ना तर काही मिनिटात त्या भैरवचा कायमचा बंदोबस्त लावू शकतो. नाही, मी सांगितलेलं ऐकू नाही आलं तुला? तू जायचं नाही. आई अगं तुझ्या डोक्यातून अजून ते गेलेलंच नाहीये का? तुला काय समजायचं ते समज, पण तू तिथे जायचं नाही. अगं पण का? ऐका ना ऐका, मी काय म्हणते, त्या असं म्हणतायत कारण हे तिथे गेलेत ना, ते म्हणालेत मी काहीतरी बंदोबस्त करतो म्हणून. दादा तो अजून गोंधळ घालून ठेवेल तिथे काहीतरी. घालू दे, काही गोंधळ घालू दे, पण तू जायचं नाही. आई आता मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल की आमच्यात तसं काहीही नाहीये. तो राया याच्यात अडकू नये म्हणून मला तिकडे जाणं भाग आहे. ऐका मी काय म्हणते, आपण कशाला उगाच वाद घालतोय ना. हा हा हे तिथे गेलेत ना, ह्यांच्याकडून जर का काही नाही झालं तर मग तुम्ही म्हणताय ना तसं आपण करू. हा तोपर्यंत ना खूप उशीर झाला असेल बहिणी. भाऊजी ऐका ना, भाऊ तिथे बॉम्ब पडला तरी चालेल, पण मंग्यानं तिथं जायचं नाही.